डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून खटल्याचा निकाल नुकताच लागला। यामध्ये डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या चालवणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा, तर खुनाचे सूत्रधार म्हणून आरोप असणाऱ्या डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे यांना आणि डॉक्टर संजीव पुनाळेकर याला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांमधून सबळ पुरावे सादर न केल्यामुळे निर्दोष मुक्त करण्यात आले। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सर्व परिवर्तनवादी संघटना आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कोल्हापुरात निर्भय मॉर्निंग वॉक आयोजित केलं। बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून शहरातून निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात केली। मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मार्गावर निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आलं। तर पापाची तिकटी इथल्या महात्मा गांधी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून निर्भय मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला। यावेळी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। मात्र डॉक्टर दाभोळकर यांचा खून हा एका व्यापक कटाचा भाग आहे असं सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद केलंय। मात्र त्यांच्या या आरोपांना बळकटी देणारे पुरावे या तपास यंत्रणा सादर करू शकल्या नाहीत। त्यामुळे या खुनाचे सूत्रधार या खटल्यातून निर्दोष मुक्त झालेत। याबद्दल सर्व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि सीबीआय यांनी सदर खुनाच्या सूत्रधारांना योग्य ती शिक्षा होण्यासंदर्भात उच्च न्यायालयात ताबडतोब दाद मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। कॉम्रेड दिलीप पवार यांनी डॉक्टर दाभोळकरांचे खुनी आणि सूत्रधार यांना वेळीच अटक केली असती तर कदाचित पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून झाले नसते असं सांगितलं। प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील यांनी दाभोळकरांचा खून हा एका व्यापक कटाचा भाग होता, अर्थात हा कट सामूहिक होता। तपास यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाला दाभोळकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना निर्दोष सोडावं लागलं असल्याचं सांगितलं। यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या माध्यमातून त्यांना मिळालेलं मानधन हे डॉक्टर दाभोळकर यांचा विचार वाढवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी संघटनेला प्रदान केलं। या प्रसंगी रामदास देसाई, प्राध्यापक मानतेश हिरेमठ, तनिष्क जगतकर, कपिल मुळे, प्रतिज्ञा कांबळे, शहाजी गायकवाड, राहुल शिंगे, मानसी बोलुरे, कैवल्य शिंदे, मोहित पोवार, सुनील माने, दिगंबर लोहार, अजय अकोळकर, रवी जाधव, संभाजीराव जगदाळे, ज्ञानेश्वर महाजन, आनंदराव परुळेकर, एस.बी. पाटील, विकास कांबळे, श्रीराम भिसे, सुभाष जाधव, किरण गवळी, रमेश आपटे, धनंजय सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते।